आपलं मनच सर्व विचारांचं मूळ आहे. मनापासून सर्व विचार येतात आणि मनावरच येऊन थांबतात. सर्व साठा मळाचा असो किंवा चांगल्या गोष्टींचा असो, हा आपल्या मनामध्ये स्टोअर झालेला असतो आणि ह्याच गोष्टींचा परिणाम आपल्या शरीरावरती, आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीवरती दिसायला लागतो. पण हे मन खूपच विचित्र अशी गोष्ट आहे. ह्याच्या सभोवताली जर का चांगल्या चांगल्या गोष्टी असल्या तर हा आनंदी असतो, पण तरीही चांगलं असतानाही तो कधी कधी दुःखी होतो. कारण फक्त याचा आनंद हा बाह्य गोष्टीवर अवलंबून नसतो, तर तो त्याच्या आंतरिक आनंदावरती अवलंबून असतो. कुणाला काय आवडतं, कुणाला काय आवडतं, ह्या सर्व भिन्न भिन्न गोष्टी आहेत. पण व्यक्ती कुठलाही असो, त्याचं मन निसर्गाच्या सानिध्यात गेल्याच्या नंतर मात्र खूप आनंदी आणि प्रसन्न व्हायला लागतं. त्याचा जो काही थकवा असेल, त्याच्या डोक्यामध्ये जो काही विचार असेल किंवा जो काही तो स्ट्रेस सध्या फील करत असेल, ह्या सर्व गोष्टींना तो या निसर्गामध्ये जाऊन स्वतःला आनंदी करू शकतो. त्याचबरोबर तो या आनंदाच्या पलीकडे जाऊन निसर्गासोबत रममान होतो, एकरूप होतो. निसर्गामध्ये जी प्युअर एनर्जी असते, जी प्युरिटी असते, तो ते सातत्याने घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि ह्या गोष्टी नकळतपणे घडत असतात. म्हणून बरेचदा आजारी असल्यानंतर डॉक्टर किंवा आपल्या आजूबाजूचे लोक आपल्याला निसर्गाच्या सानिध्यामध्ये जा, तिथे रममान व्हा, एकरूप व्हा आणि तिथला आनंद घ्या, असा बरेचदा सल्ला देतात. आणि या गोष्टी खरंच एकरूप होण्यासारख्याच आहेत. या गोष्टींचा परिणामही आपल्याला दिसायला लागतो, जाणवायला लागतो. कारण निसर्गामध्ये ती एक शक्ती आहे की ज्या शक्तीमुळे आपण आपला जो काही त्रास असेल तो त्या ठिकाणी शीण घालवू शकतो आणि आपण एक नवीन एनर्जी घेऊन पुढच्या कामाला लागतो. तिथलं खळखळणारं पाणी, तिथली जमीन, तिथली माती, तिथली स्वच्छ हवा आणि तिथला सुगंध, या सर्व गोष्टी खरोखरच एक मनाला आनंद देणाऱ्या असतात. ह्या आनंदामुळे आपण आपल्या पुन्हा जुन्या जीवनामध्ये येऊन आपण आपली नवीन सुरुवात करू शकतो. कारण त्या गोष्टींमुळे आपण बरेचदा थकल्या जातो आणि म्हणून आपल्याला थोडासा विसावा हवा असतो. मग विसावा घेण्यासाठी आपण ज्या मोठमोठ्या गोष्टी खर्च करतो किंवा मोठमोठ्या गोष्टींमध्ये आनंद शोधायचा प्रयत्न करतो, तर ह्या गोष्टी बाहेर कुठेही न जाता त्या आपल्या आंतरिक जगात आहे, हे मात्र आपल्याला निसर्गाच्या सानिध्यामध्ये गेल्याच्या नंतरच लक्षात येतात. म्हणून स्वतःला जेव्हा आपण पाहायला लागतो आणि तेही निसर्गाशी जवळ येऊन, त्यावेळेला मात्र आपल्याला एक नवीन ओळख व्हायला लागते आपल्या स्वतःची, जी आत्तापर्यंत आपण फक्त बाहेर शोधत होतो. मग मात्र हळूहळू आपण स्वतःशी एकरूप होऊन निसर्गाच्या सानिध्यात जाऊन स्वतःला पुन्हा एकदा नव्याने ओळखायला लागतो, पाहायला लागतो. आपल्यातले एक नवीन जागृत होतो आणि हे एक नवीन रूप घेऊन आपण आपल्या सुंदर आयुष्याची सुरुवात करत असतो. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, ह्याच्यामुळे तुम्हाला काय आनंदात भर पडली आणि तुम्ही अशा कोणत्या नवीन नवीन ठिकाणी जाता का, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईकही करा. चला तर भेटूया अशा एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.